नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक अमरावतीत पार पडली. यावेळी महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. प्रवीण पोटे पाटील यांच्या प्रचाराची रणनीती आणि विजयाचा आराखडा निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला महायुतीतील सर्व प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. मतदानाचा दिवस जवळ येत असताना मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आणि महायुतींची एकजूट दाखवण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आमदार रवी राणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादीच्या सुरेखा ठाकरे तसेच शिवसेना शिंदे गटचे संतोष बद्रे यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा फायनल गेम प्लॅन या बैठकीत आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. आपल्याला सर्वांना माहिती आहे, देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये 17 ठिकाणच्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्याचबरोबर अमरावतीची ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुतीचे नेते आदरणीय प्रवीण पोटेजी हे तिसऱ्यांदा ही निवडणूक लढत आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार हा प्रचंड बहुमताने जिंकून आला पाहिजे, या दृष्टिकोनातून इथल्या असणाऱ्या सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांनी गेल्या 15-20 दिवस प्रचंड मेहनत केलेली आहे. आणि आज महायुतीचे सर्व कार्यकर्ते नेते हे सर्वजण या निमित्ताने, बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आले. 18 तारखेला ही निवडणूक होणार आहे. मतदान केंद्राच्या सर्व ठिकाणी महायुतीचे प्रमुख नेते मंडळी यांची त्या ठिकाणी उपस्थिती असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ज्या रचना करायला हव्यात त्या रचनांच्या संदर्भातली आज ही बैठक ही महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी घेतली आहे. मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये प्रवीण पोटेजी हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील. हा विश्वास महायुतीच्या सर्व तिथल्या असणाऱ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी मी प्रवीणजींना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो.